आणि एक मोठी बातमी आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून आता दोन्ही सेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। दाढीला हात लावला तर पानिपत होईल असा इशाराच शिंदे सेनेच्या संजय शिरसाटांनी दिला होता आणि त्यावर ही तर औरंगजेब अफजल खानाची दाढी अशी टीका राऊतांनी केली होती। आता परत एकदा शिरसाटांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात नेमकं ते काय म्हणाले। भूत आता तुमच्या डोक्यावर नाचायला लागलेली आहेत। तुमच्या अंगात जे काही भूत होतं ना ते भूत उतरून आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवलेलं की तुमची जागा कुठे आहे। आमचे भूत नका उतरू, आमच्या दाढीला बी हात नका लावू, नसता तुमचं जे काही पानिपत झालं ना त्यात आणखीन खड्ड्यात जाल। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगलं एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसता दाढ्या ठेवून काय करणार? दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आले। आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत, अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आहेत। आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती। ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे।